नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा प्रवास आहे हा, मी चाललेलो आहे पनवेलला। पावसाळा सुरू झाला आहे नुकताच, तर ठरवलं आता ट्रेकला जाऊ। तर आम्ही ठरवलं आहे मीडियम लेवलचं ट्रेक करायचं। तर आम्ही चाललो आहोत आता प्रबळगडला, पनवेलला। तर या ट्रेकमध्ये माझ्यासोबत आहे जुईली, त्यानंतर श्रुती पवळे आणि आहे आकाश ऑर्गनायझर। श्रुती गुले लेट नाही, मी टाइम ठाण्यावरून 1 तासाचा प्रवास करून आम्ही इथे आलेलो आहे प्रबळगडाच्या पायथ्याशी। आणि आता आम्ही इथे नाश्ता करणार आहे। तर इथे मोजून 2 स्टॉल आहेत, तिथे चहा, कॉफी, वडापाव आणि मॅगी। तर यांच्याकडे वडापाव खाऊ। थोडासा नाश्ता मॅन्डेटरी आहे, कारण की सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही। वडापाव खातो आणि निघतो। ते मस्त गरम गरम वडापाव दिलाय, सर्वांनी खायला सुरुवात पण केली। आकाश, कसा आहे वडापाव? मस्त। म्हणजे नाश्ता झालाय माझा, म्हणजे आमचा सर्वांचाच। आणि काकांचा वडापाव खूप छान होता, मस्त होता वडापाव, तिखट तिखट। तर एक वडापाव खाल्लाय आणि आता आम्ही आमचा ट्रेक सुरू करतो। तर आमचे ऑर्गनायझर आकाश पवळे आम्हाला लीड करतात। तुम्हाला जर छान छान ट्रेक करायचे असतील तर आकाश पवळेंना संपर्क साधा। मी तर मी त्यांचा नंबर इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन। फालतूचे कॉल करू नका। काय नजारा आहे, सह्याद्री। तब्बल 5-6 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षानंतर सह्याद्रीत असं मनमोकळेपणाने फिरायला आलं। आणि पावसाळ्यात जो सह्याद्री दिसतो तो खूपच वेगळा, म्हणजे मनमोहक बोलता येईल। इतकी छान सुंदरता आहे सह्याद्रीची। प्रबळगड 10-15 मिनिटं चालल्यानंतर आम्ही फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे। आणि 5 मिनिटाचा स्टॉप घेतल्यानंतर आम्ही परत चालायला आता सुरुवात केली। तर श्रुतीचं ऐकून पाऊस येणार आहे। चालू आहे ना व्हिडिओ? श्रुतीचं ऐकून एकाच्याच आयुष्यात पाऊस आला होता। हा पाऊस खूप प्रेमाचा पाऊस होता, प्रेमाचा फुलपाखरांनी भरलेला होता। तो ज्याच्या आयुष्याला पाऊस आला तोही तो व्हिडिओ बघत असेल, आणि एक स्माइल त्याच्याही तोंडात आली असेल। आली ना? तर अशीच मजा मस्ती चालू राहील आणि ट्रेक पण सुरू राहील। अजून तर पाऊस नीट सुरू पण नाही झालं, पण सह्याद्रीने आपल्या होती हिरवी चादर आधीच पांघरून घेतली आहे।
आता रखरखीत ऊन पडलेलं आहे. मागाशी धुकंदरी होतं, आता डायरेक्ट ऊन. आणि आमच्याकडे पाण्याच्या बॉटल पण आता कमी आहेत. पण मजा येते ट्रेकिंगला. खूप वर्षानंतर ट्रेकिंग करते. पब्लिक येत आहे मागणं हळूहळू. गुले, आकाश, ये तर थोडा आराम केल्यानंतर परत आम्ही चालायला सुरू केलं. आणि 10:30 वाजले. ऊन एकदम कडकडीत आणि अजून आम्ही अर्ध्या वाटेत नाही गेलेलो आहे. तर असं काहीसं चाललंय ट्रेक. प्रबळगडला भेट देत असाल, जर तुम्ही पुण्या साईडचा असाल तर तुम्हाला इथे यायला 2 ते 2.5 तास लागतील. जर तुम्ही ठाणे मुंबईवरून असाल तर 1 ते 1.5 तास लागतो. पनवेलला आहे आणि मीडियम लेवलचा ट्रेक आहे. खूप छान ट्रेक आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगळवारी मोरया. चला. आम्ही काहीतरी 9:15 सुरुवात केली होती घर चढायला आणि आता 11 वाजले. म्हणजे 2 तासात आम्ही फर्स्ट बेसवर आलेलो. आता आपण प्रबळ आणि कलावतीनदुर्ग मातीच्या पायथ्याशी आलेलो आहे. पायथ्याशी म्हणजे त्या पायथ्याला गाव आहे, तिथे आपण आलो. इथून 2 रस्ते जातात. एक तिथे कलावंतीला जातो आणि इथे प्रबळला जातो. तर आपण आजचा करतो प्रबळगड. ते प्रबळगड आणि इथे कलावंतीनदुर्ग. तर आपण प्रबळगडावर चाललोय. तर हा रोड फॉलो करणार आहे. तर इथल्या गावकऱ्यांना बोललो किती वेळ लागणार आहे, तर त्यांनी सांगितलं अजून वर जायला 2 तास, म्हणजे 1 तरी वाजणार. आपण मेन ट्रेकच्या इथे मार्गस्थ झाले. तर आपण मेन ट्रेक चालू झाले. आता बघू. सगळं वाटेल हळूहळू. हे पण नव्हतं घालायला पाहिजे, हे नव्हतं आणायला पाहिजे.
हा पॅच चढायचा आहे. इझी. तर थोडंच ट्रेक आहे पण खूप दमलोय ना, त्यामुळे आता हॉल्ट घेतलंय. उन्हामुळे पार वाट लागली पार. आता तर नाही ऊन ना पाऊस, पण दमट एवढा आहे त्यामुळे गरम जास्त होत आहे. खूप गरम होत आहे, पण मजा येते, ते महत्वाचं आहे. आणि डॉट 1 वाजलाय आणि आम्ही इथे दरवाजापाशी आलेलो आहे. इथे हा दरवाजा आहे, तिथून आता मी आत चालले. ऑलमोस्ट नाही म्हणता येणार, मी वर आलेलोच आहे. हा दे फायनली मी वर आलेलो आहे. आता मी वर चाललोय. वरचं तुम्हाला आता व्ह्यू वगैरे दाखवतो. इथून दिसणारा कलावतीन दुर्ग दाखवतो आणि बघू आता आम्ही पुढे अजून काय काय करणार आहे. कारण 1 वाजलाय, परत परतीचा प्रवास आहे आणि दम पण खूप लागलाय. पाऊस तर आहेच नाही, पण मजा आली. एक वेगळाच अनुभव होता. प्रत्येक वेळेस सह्याद्री हा वेगळा अनुभव देत असतो, त्याचप्रमाणे या वेळेसही दिलाय. तर चला वर जाऊया. आता वर आल्यानंतर थोडं सुकून वाटलंय. इथे वातावरण आता ढगाळ झालंय आणि मस्त काकडे घेतले, रिफ्रेशिंग, खूप मस्त काकडे. चला तर आपण चाललोय कलावतीन दुर्ग पॉइंटला, म्हणजे तिथून कलावतीन दुर्ग दिसतो. आणि फायनली मी पॉइंटला पोचलेलो आहे. तिथून ते इथे यायला मला 7 ते 8 मिनिटं लागलेत. खूप मस्त. तिथून समोर कलावतीन दुर्ग दिसतोय आणि तिथून सर्व शहर दिसतं. टॉप वरून खूप छान दिसतंय. तर आकाश भाऊने आमच्या सर्वांसाठी मॅगीची इथे सोय केली आहे. असा ऑर्गनायझर हवा जो सर्वांची काळजी करतो. आणि गॅस बीस फुल एकदम. ओहो ओहो, 2 जणी मॅगी बनवतात. यो आकाश
माझे शेफ आलेले हा पगारावर ठेवले बिनपगारी बिनपगारी माझ्याकडे हात जोडून मागत होते. मी बोललो ठीक आहे बनवा. हा हे बाई ओहो ओहो परत एकदा अजून एकदा बघायचंय. ओ ओ क्या बात आहे. सह्याद्री आणि मॅगी. ओहो थँक्यू आकाश मॅगी साठी. येस मस्त एकदम. काय नाही मी ब्रेड खाल्लाय का. आता आमचं मॅगी वगैरे आता खाऊन झालंय आणि आम्ही आता इथून परतीचा प्रवास सुरू करणार आहे. कारण की आता वाजतले आहेत 2:30. तर पूर्ण गड फिरायचा म्हटलं तर अजून 1-1.5 तास पाहिजे. तर एवढा वेळ तर नाही आहे कारण की आम्ही घरून लेट निघालेलो आणि इथे पण यायला आम्हाला वर यायला 1 वगैरे वाजला. तर आम्ही हाच एक पॉईंट करून रिटर्न निघतोय. आणि इथे पूर्ण फॉग आला पूर्ण फॉग. कारण तिथे कलावतीन दुर्ग होता दिसत होतं आता दिसत नाही. फुल फॉग. ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप छान होता ट्रेकचा. लास्ट टाइम आलेलो तेव्हा हिवाळ्यात आलेलो. आता पावसाळ्यात आलो तेव्हा मी ऋतिक आणि माझा अजून एक फ्रेंड आहे त्याच्यासोबत आलेलो. आणि आज मी माझ्या फॅमिलीसोबत आले. खूप छान. आपले गडकिल्ले हा आपला इतिहास आहे. आपण एकदा तरी तो अनुभवायला यायला पाहिजे. कारण की एकदा तरी ह्या गडावर आपल्या छत्रपतींनी पाऊल ठेवलेच असणार. नक्कीच ठेवले असणार. आणि हा स्वराज्याचा महत्त्वाचाच एक किल्ला आहे. तर नक्की ह्या किल्ल्याला भेट द्या. इथे काही घेऊन याल प्लास्टिक वगैरे तर ते कचऱ्याच्या डब्यात टाका. अजिबात कचरा करू नका गडावर. तर मंडळी फायनली आमचा ट्रेक कंप्लीट होत आलाय. मी जमलोय जाम पण ठीक आहे. चांगला होता एक्सपिरियन्स. एकदा नक्की या. नक्की या. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग नवीन प्रवासासोबत.